मंडळी, आज आपण ब्रोकोली सूप बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीनं हे सूप केलेलं आहे। मस्त क्रीमी टेस्टी असं हे सूप झालेलं आहे आणि जेवढं हे सूप करायला सोपं आहे तेवढंच हेल्दीही आहे। चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आता ब्रोकोली सूपसाठी मी ब्रोकोली घेतली, त्याचे चांगले तुरे काढून घेतलेत आणि ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतले। आता हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। एका पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी गरम केलं आणि मग त्यामध्ये ही ब्रोकोली मी शिजवून घेते। तसं तुम्ही कुकरमध्ये सुद्धा 1-2 वाफ आणून शिजवू शकता, पण या पद्धतीनं शिजवल्यावर ब्रोकोली फार जास्त शिजली जात नाही, प्रॉपर शिजते। हे बघा, आता ही छान ब्रोकोली आपली शिजून झालेली आहे। आता ब्रोकोली गार करायची आणि मिक्सरमधनं याची चांगली पेस्ट करून घ्यायची। थोडंसं पाणी घालून चांगली पेस्ट ह्याची करायची। आता एका कढईमध्ये 1 चमचा तेल गरम केलं आणि त्यामध्ये थोडं बटर घातलं, म्हणजे बटर जळत नाही। आणि बटर गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी ठेचलेलं आलं घातले। साधारण 1 इंच आलं मी ठेचून घेतले किंवा बारीक चिरून घ्या आणि आलंचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे चांगलं परतून घेऊया। त्याच्यानंतर ब्रोकोलीची पेस्ट आपण यामध्ये घालूया। छान मस्त माइल्ड असं हे सूप असतं, त्यामुळे इथं मी लसूण घालायचं टाळलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी ते भांडं निपटून घेतलं। आपल्याला जेवढं पातळ हवं तेवढं आपण ह्यामध्ये पाणी घालूया। आता याला छान उकळी आली आहे, यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि किंचित साखर घालूया, त्यामुळे सूपची चव अजून छान लागते। आता सूप क्रीमी होण्यासाठी क्रीम घालायचं यामध्ये, किंवा तुम्ही घरातली साय सुद्धा घेऊ शकता। हे बघा, मी 2 चमचे साय घेतली, ती चांगली फेटलेली आहे आणि ती साय आता मी ह्याच्यामध्ये घालते। साय घातल्यामुळे तयार होणारं सूप क्रीमी आणि दाटसर होतं आणि टेस्टी पण होतं। आता ह्याला छान उकळी आली की वरनं क्रश केलेली मिरपूड घालायची। गॅस बंद करायचा आणि आपलं हे गरम गरम ब्रोकोली सूप प्यायला तयार आहे। बघा, आहे की नाही अगदी सोपी रेसिपी? मग नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करा। आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या। असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा। त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त पटकन होणाऱ्या हेल्दी रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो। ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा। बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील। आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। बोलता बोलून जाते ना, हे करतो तो तेव्हा असं झालं ते लगेच